श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मनात खूप दिवसांपासून एक प्रश्न आहे, एक वेदना आहे किंवा एक स्वप्न आहे, जे तुम्हाला रात्री झोपू देत नाही. आणि हा संदेश तुम्हाला दिसला म्हणजे समजून घ्या. तुमच्या आत्म्याने दिलेल्या हाकेला स्वामी समर्थांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चला तर मग या संदेशाला सुरुवात करूया. पण त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी म्हणतात, आज जो हा संदेश ऐकतो आहे ना, त्याच्या मनातील एक मोठी इच्छा जी कधीपासून दाबून ठेवली आहेस. कधी काही तू इतक्या प्रामाणिकपणे त्या इच्छेसाठी मेहनत केली आहेस, पण परिस्थितीने, वेळेने, लोकांच्या बोलण्याने तुला थांबवलं. आज ती इच्छा पूर्ण व्हायची तयारी करत आहे. कारण आज स्वामींची कृपा तुझ्यावरच चालून आली आहे. हो, अगदी तुझ्यावरच. तुझं मन नकळत शांत होते, आतून एक थरथर जाणवते, कारण तुझा वेळ अखेर बदलतो आहे. स्वामी म्हणतात, बाळ, खूप दिवसांपासून तू मनात एक गोष्ट सांगत होता, कधी पूर्ण होईल, कधी माझं नशीब फिरेल. मी इतकं सहन करतोय, मग माझ्या वाटेला आनंद कधी येणार? आज त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी स्वतः तुला देतोय. बाळा, तुला जे हवं होतं ना, ते तुझ्याकडे धावत येत आहे. तुझ्या नावावर जे चांगलं लिहिलं आहे ते आता तुला मिळणारच आहे. तुझ्या ज्या वेदना सहन केल्या, जे अपमान घेऊन शांत राहिला, जी मेहनत केली पण कौतुक मिळालं नाही, जे प्रेम दिलंस पण परत मिळालं नाही, स्वामींनी एकही क्षण वाया जाऊ दिला नाही. तुझ्या प्रत्येक आसवाचं उत्तर आशीर्वादात बदलत आहे. आज तुझ्यासाठी स्वामी एक दरवाजा उघडत आहे आणि तू वाट बघत होता, पण तुला माहीत नव्हतं की स्वामी तुझ्यासाठी योग्य वेळ जमवून ठेवत होते. काही लोकांनी तुला थांबवलं, काही लोकांनी तुझा गैरफायदा घेतला, काही लोकांना वाटलं की तू कधीच वर येणार नाही. पण बाळा, स्वामी हसत होते, कारण त्यांना माहीत होतं माझं लेकरू खाली राहू शकत नाही. त्याच्या नशिबात उंचीचं उंची आहे. आज तिचं उंची तुझ्याकडे चालली आहे. तुला जाणवते का? मनात एक हलकासा विश्वास उठतो आहे. हा विश्वास तुझा नाही, स्वामींचा आहे. ते म्हणतात, बाळा, तुला आजपासून भीती नाही, काळजी नाही, चिंता नाही. मी तुझ्या पुढे उभा आहे. जे तुला हवं आहे ते तुला दाखवण्यासाठी, देण्यासाठी आजचा दिवस मी स्वतः निवडला आहे. तुझ्या आयुष्यात काही बदल आता अचानक होतील. ज्यांच्याकडून अपेक्षा नसते तिथून मदत येईल. ज्याला तू हरवलंस असं समजत होता ते परत मिळेल. तुला थांबवणारे सगळे अडथळे एक एक करून दूर जातील. कधी वाटत होतं ना, माझ्यासोबतच असं का होतं, त्याचं उत्तर स्वामी आता तुला देत आहे. ते म्हणतात, बाळा, जो माणूस मोठं यश मिळवतो, मोठ्या इच्छांची पूर्तता करतो, त्याला आधी मनाने तयार व्हावं लागतं. मी तुला तयार करत होतो, आता तू तयार आहेस. आता मी तुला थांबू देणार नाही. आज या शब्दांसोबत स्वामींची शांत ऊर्जा तुझ्या आयुष्यात उतरते. तुझ्या घरावर, तुझ्या कामावर, तुझ्या मनावर, तुझ्या नशिबावर प्रकाश येतो आहे. आजपासून तुझ्या वाटेला चांगलं येणार. तुझ्या मनातला ओझं उतरून जाणार. जी इच्छा तुझ्या मनात वर्षानुवर्ष होती ती आता आकार घेणार आहे. तुला योग्य लोक भेटणार आहे, तुला योग्य संधी मिळणार, आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्या आत्म्यात पुन्हा उभारी येणार आहे. स्वामी म्हणतात, तू पडला होतास बाळा, पण उठलासही. आता मी तुला उंच घेऊन जाणार आहे. तुला माहिती आहे का? कारण तू आता स्वच्छ मनाचा आहे. तू कोणाचं वाईट केलं नाहीस, तू कोणासाठी रडला आहेस, तू कोणासाठी प्रार्थना केली आहेस, कोणासाठी स्वतः मागे राहिला आहेस. स्वामींनी हे सगळं दिसलं आहे. तुझं मन चांगलं आहे, आणि ज्याचं मन चांगलं असतं ना बाळा, त्याला देव कधीच रिकामा हात ठेवत नाही. आता देव तुला भेट देत आहे, आणि एक अशी भेट जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. कदाचित ती तुझी नोकरी असेल, पैसा असेल, प्रेम असेल, शांतता असेल, यशाची दारं असतील, कुटुंबातील आनंद असेल, किंवा एखादी मोठी समस्या दूर होईल. जे तुझ्या मनात आहे ना, तेच तुला मिळणार आहे. तसंच अगदी तुझ्याप्रमाणे, मनाप्रमाणे. स्वामी म्हणतात, आजपासून तुला नकार नाही मिळणार. आजपासून तुझे प्रयत्न फळ देणार आहे. आजपासून तुझं नशीब स्वतः बदलणार आहे. बाळा, तुला माहिती आहे का, तू ज्या क्षणी हा संदेश ऐकतो आहेस, त्या क्षणी तुझ्या आयुष्यातील एक खराब चक्र संपत आहे. एक खराब वस्तू गायब होत आहे, आणि एक चांगलं सोन्यासारखं शांतने भरलेलं चक्र सुरू होतं आहे. स्वामींचे शब्द लक्षात ठेव. तुझं चांगलं कोणीही थांबवू शकत नाही, कारण ते मी तुला देतो आहे. आता मन शांत ठेव, विश्वास ठेव. तुझी एक इच्छा पूर्ण होईल, अगदी नक्की. कारण आजचा दिवस विशेष आहे, आणि स्वामी समर्थांनी स्वतः सांगितलं आहे,
स्वामी म्हणतात, बाळा आता तू मागे होऊन पाहू नकोस. तुझ्या जुन्या जखमा, जुने प्रसंग, जुने दुःख हे सगळं आता इथेच सोडून दे. आजपासून तुझं आयुष्य नवं होणार आहे. तू जिथे जिथे अडकलायस, तू तिथे तिथे दुःखी झालायस, तू जिथे जिथे हरलायस, ते सगळं जणू आताच वितळत चाललं आहे. कारण स्वामींचा एकच शब्द आहे, माझं लेकरू आता उभं राहील. आज तुझ्या आयुष्यात शांतपणे एक सुखाचं किरण उतरलं आहे. कधी ते तुला तो दिसत नसेल, पण तुझं मन जाणतंय की काहीतरी चांगलं सुरू झालं आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू इतके दिवस दुसऱ्यांसाठी जगला, आता थोडं स्वतःसाठी जग. तुझं मन सांभाळ, तुझी स्वप्न सांभाळ आणि जे तुला हवं आहे ते मिळवण्याची परवानगी स्वतःलाच दे. तुला अडवणारे लोक आता तुझ्या मार्गातून दूर जातील. जे तुला कमी समजत होते तेच आता तुझं कौतुक करतील. जे तुला थांबवत होते ते आता तुला मागे सोडून जातील. कारण बाळा, ज्यांना देव उचलतो त्यांना माणसं खाली खेचूच शकत नाही. आज तुझ्या हातात एक नवी ताकद आली, नवे विचार आहे, नवी आशा आहे, नवा विश्वास आहे. तुझं भविष्य आता बदलतंय, तू स्वतः बदलतो आहेस. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातलं जड ओझं मी काढून घेतलं आहे. आता तू हलका आहेस, मुक्त आहेस, शांत आहेस आणि या क्षणापासून तुझे चांगले दिवस सुरू झाले. तुझ्या घरात जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश पडेल. जिथे भांडणं होत होते तिथे आता शांतता येईल. जिथे अडचण होत होती तिथे आता मार्ग मिळतील. जिथे रिकामी जागा वाटत होती तिथे सुख भरून राहील. आज स्वामींची कृपा तुझ्या घरावर उतरली आहे. तुझ्या नावावर, तुझ्या कपाळावर, तुझ्या घराच्या दारावर सगळी फक्त एकच शब्द लिहिला असेल, कृपा. स्वामींची कृपा. तुझ्या मनातील ती एक मोठी इच्छा, जिला तू किती वेळा देवाला मागितलंय, कधी रडून, कधी गप्प बसून, कधी मनातल्या मनात. आज स्वामी म्हणत आहे, होईल बाळा, अगदी तुझ्या मनाप्रमाणे होईल. तू किती मेहनत केली आहे, किती पाळलास, किती झगडलास, किती वेळा स्वतःला शांत राहायला भाग पाडले, हे सर्व स्वामींच्या नजरेत आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत, आणि तू आता तुला फळ देणार आहे. तुझी वाट बघणारी आनंदाची घटना तुझ्यावर चालून येते. तुला जाणवते का आपोआप मनात शांती उतरत आहे? तीच तर कृपा आहे बाळा, तीच देवाची खूण. आज स्वामींनी तुझ्या आयुष्यातील अंधाराला संपवून टाकले आणि आता पुढे तू कधीच इतका एकटा वाटणार नाही. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर जिथे तू जाशील तिथे मी आधीच मार्ग तयार केलेला असेल. आजपासून तुझ्या आयुष्यात अडथळे कमी होणार आहे, संधी वाढणार आहे, योग्य लोक भेटणार आहे, आनंद चालून येणार आहे आणि तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार. ही वेळ फक्त तुझी वेळ आहे बाळा. ही कृपा फक्त तुझ्यावर आहे. हा संदेश तुझ्यासाठीच आला आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या आता जेवढं दुःख मिळालं आहे ना, त्याचं दुःखाचं रूपांतर आज मी आनंदात करणार आहे. तू कधी रात्री जागून रडला, कधी सकाळी हसून दाखवलं, कधी मनात ओसळलं पण बाहेर शांत राहिला. हे स्वामींना अगदी एक एक करून दिसत होतं. यांना तुझा प्रत्येक क्षण माहिती आहे. स्वामी म्हणतात, बाळा लोकांना वाटलं की तू कमकुवत आहे, पण मला माहिती आहे तू किती मजबूत आहे. कारण ज्या मनात एवढं सहन करण्याची ताकद असते त्याच्या मनात इच्छा पूर्ण होण्याची क्षमता असते. आज तुझ्या नीतीचा ताळेबंद बदलतो आहे. जिथे अडथळे लिहिले होते तिथे आता मार्ग लिहिला जातो आहे. जिथे दुःख होतं तिथे आता सोय होते. जिथे एकटेपणा होता तिथे आता सोबत येत आहे. जिथे कमतरता होती तिथे आता भरभराट येते. स्वामी तुझ्या आयुष्याची दिशा शांतपणे, हळुवारपणे बदलत आहे. तू विचार करे, तुझ्यावर इतकी संकट एकामागून एक कशी आली? कारण तुला खचवण्यासाठी नाही, तुला तयार करण्यासाठी आले होते. ज्या आता दिवसांच्या आठवणीमध्ये जेव्हा तू फार कठीण परिस्थिती हार मानली नाहीस, जेव्हा तुझं मन तुटलं होतं पण तू उभा राहिला, जेव्हा सगळे पण थकले होते पण तू प्रयत्न करत राहिला. स्वामी ही तुझी परीक्षा होती बाळा आणि आता तू पास झालाय. तुझ्या घरात आता सुखाचा हवा वाहणार आहे. थांबलेले कामं सुरू होणार आहे. अडकलेली पैशाची वाट उघडी होणार आहे. मनातले ताण हलके होणार आहे. ज्या गोष्टीबद्दल तू दररोज देवाकडे मागत होता ती गोष्ट आता तुझ्याकडे येणार आहे. बाळा कधी कधी जीवनात एक अशी वेळ येते तिथे सगळे एकदम बदलतं. तुझ्यासाठी ती वेळ आता सुरू झाली आहे. स्वामी सांगतात, आजपासून एक एक करून बदल दिसायला लागतील. काही लोक तुझ्याबद्दल चांगलं बोलू लागतील, काही लोक तुझ्याशी पुन्हा जोडले जातील, काही चांगल्या बातम्या येतील, काही जड गोष्टी हलक्या होतील, काही तुझ्या वाटेला न आलेल्या संधी स्वतः चालवून येतील. कारण आज तुझ्या नावावर कृपेचा शिक्का लागला आहे. तू जेवढा शांत होशील तेवढी चांगली गोष्ट तुझ्याकडे पटकन येईल. स्वामी म्हणतात, बाळा तू आता जिथे आहेस तिथून तू खूप वर जाणार आहे. तुझी इच्छा आता फळाला येणार आहे आणि मी तुला सांगतो, ज्याच्यासाठी तू इतका कारडला आहे तीच गोष्ट तुला आता आनंदाने मिळणार आहे.
आता तुला स्वतःबद्दल थांबवायचं नाही आहे, शंका करायचं नाही, भीती ठेवायची नाही. कारण आजपासून तुझं मन, तुझं घर, तुझं नशीब सगळं स्वामींच्या समर्थांनी आपल्या हातात घेतलं आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुला कधी वाटलं असेल की मी तुला विसरलो आहे, पण नाही बाळा, मी तुला कधीच विसरलेलो नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूची, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाची, तुझ्या प्रत्येक शांत मनाची मी नोंद घेतली आहे. आणि आता ती सगळी ऊर्जा तुझ्या आयुष्यात बदल घडवायला वापरणार आहे. तुझ्या मनातील भीती, शंका, चिंता सगळं आता हळूहळू वितळत आहे. जिथे अंधार होतं तिथे आता प्रकाश उगवते. जिथे मनावर ओझं होतं तिथे आता हलकी हवा वाहत आहे. तिथून तू स्वतःला एकटा समजत होता तिथे आता देवाची उपस्थिती जाणवते. स्वामी म्हणतात, बाळा तू खूप काळ वाट पाहत होता, पण प्रत्येक क्षण मी तुला तयार करत होतो. तू ज्या क्षणी हे ऐकतोयस त्या क्षणी तुझ्या जीवनात नवीन पर्व सुरू होत आहे. आजपासून तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट, तिचा रंग, तिचा गंध, तिची चमक सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे बदलत चालले आहे. तुझ्या घरात प्रेमाची, सुखाची, समाधानाची लहरी येतील. जिथे वाद होते तिथे आता समजूतदारपणा आणि शांतता येईल. जिथे अडचणी थांबल्या होत्या तिथे आता मार्ग उघडले जातील. जिथे थकवा होता तिथे आता नवा ऊर्जा येईल. स्वामी म्हणतात, बाळ हे लक्षात ठेव, जे तुझ्या मनात आहे तेच आता जगात प्रत्यक्षात येणार आहे. तू फक्त शांत राहा, विश्वास ठेव आणि पुढे पाऊल टाक. तुझ्या इच्छेला मी फळ देण्यासाठी आजपासून प्रत्येक गोष्ट सज्ज आहे. बाळा तू किती दिवस उभा राहिला आहे, किती वेळा अपयश सहन केलं आहेस, कितीदा मन उदास झालं आहे, हे सगळं मी पाहिलं आहे. आज मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. तुझ्या मनातली इच्छा आता आकाशात उडत आहे आणि ती थोड्याच वेळात तुझ्या जवळ येईल. तेव्हा म्हणतात, बाळा तू हे ऐकतो आहेस ना, ते म्हणजे तुझ्या आयुष्यात चमत्कार सुरू झाले. तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपतोय. तुझ्या मनातील ओझं हलकं होत आहे. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. आजपासून तुझ्या जीवनात फक्त उजेड, फक्त आनंद, फक्त समाधान असेल. सगळ्यात गोष्टी आता तुझ्या मनाच्या अपेक्षानुसार येतील. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात ज्या गोष्टीचा खूप खूप काळ स्वप्न पाहत होता तू, त्या गोष्टी आता प्रत्यक्षात दिसणार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक समस्या आता दूर होईल. तुझ्या वाटेला योग्य संधी येतील. तुझ्या वाटेला प्रेम, यश, समाधान आणि शांती येईल. बाळा आता तू फक्त एक आणि फक्त विश्वास ठेव. कारण आता विश्वास हेच साधन आहे जे तुझ्या इच्छेच्या प्रत्यक्षात रूपांतरित करेल. स्वामी म्हणतात, आजपासून तुझं मन शांत आहे. तुझ्या आयुष्यात आनंद आहे. तुझ्या इच्छेला फळ मिळणार आहे आणि मी तुझ्या सोबत आहे. बाळा तू किती वेळा वाट पाहत होत आहे हे मी पाहिलं आहे. किती वेळा तुझ्या मनात शंका आली, भीती आली, चिंता झाली, पण तू प्रत्येक वेळी उभा राहिला. आज मी तुला सांगतो, तुझ्या धैर्याला, तुझ्या प्रयत्नाला, तुझ्या प्रेमाला फळ मिळणार आहे. तू स्वतःला कमी समजत होशील, लोक तुला समजत नसतील, पण बाळा स्वामी म्हणतात, मी तुला कधी कधी समजू शकलो नाही, पण प्रत्येक विचार, तुझ्या प्रत्येक शब्द, तुझ्या प्रत्येक भाव मी पाहिला आहे. आजपासून तू स्वतःची ताकद जाणशील. तुझ्या आयुष्यात हलकासारखी हवा वाहू लागली आहे. तुझ्या मनातील वादळी लाट आता शांत होऊ लागले. तुझ्या मनातील ती इच्छा जिच्यासाठी तू वर्षानुवर्षे प्रार्थना करत होता, की आता तुझ्याकडे येण्यास सज्ज झाले. स्वामी म्हणतात, बाळा तुला जे हवं आहे ते नक्कीच मिळणार. तुझ्या आयुष्यातले अडथळे एक एक करून दूर होतील. तुझ्या वाटेला योग्य संधी येतील. तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल आणि हे सर्व मी स्वतः तुला देणार आहे. तुझ्या ज्या वेदना सहन केल्या, ज्या रात्रीतून तू गवत्या पहाटेला पाहिलं, त्यावेळी तुझं मन थकवून गेलं, त्या प्रत्येक क्षणाची मी कदर करतो आहे. आज तू पाहशील की तुझं आयुष्य हलकं, सुंदर आणि आनंदाने भरलेलं आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू स्वतःला कमकुवत समजू नको. तू खूप ताकदवान आहे. तुझ्या इच्छेची ऊर्जा इतकी मोठी आहे की ती मी फक्त तुझ्यासाठी मार्गदर्शन करतो आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. जिथे अडचण होती तिथे आता मार्ग दिसेल. जिथे चिंता होती तिथे आता शांती येईल. जिथे मन उदास होतं तिथे आता आनंदाची लहर येईल. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या मनातील इच्छा आता प्रत्यक्षात येत आहे. तुझ्या जीवनात चमत्कार सुरू झाला आहे. तुझ्या घरात, तुझ्या कामात, तुझ्या नशिबात सगळे फक्त प्रकाश आणि प्रेम आहे. बाळा तू फक्त शांत राहा, विश्वास ठेव, कारण स्वामींचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तुझ्या इच्छेला फळ मिळेल, तुझ्या मनाला शांती मिळेल आणि तुझ्या आयुष्याला उजळणी येईल. आजपासून तुला अनुभवायला मिळेल की स्वतःची ताकद किती मोठी आहे, विश्वास किती शक्तिशाली आहे आणि स्वामींची कृपा किती अद्भुत आहे. तेव्हा म्हणतो, बाळा तू आता हे ऐक आणि विश्वास ठेव. सगळं चांगलं होत आहे आणि सगळं तुझ्या मनाच्या अनुरूप होत आहे आणि मी तुझ्या पाठीशी आज, उद्या आणि नेहमी. तेव्हा म्हणतात, बाळा आता तुझ्या आयुष्यातील अंधार संपतोय. तुझ्या मनातील जड ओझं हलकं होत आहे.
तुझ्या हृदयाला शांतता मिळेल आहे आणि तुझ्या मनातली ती इच्छा ज्यासाठी तू खूप प्रार्थना काळ केलास ते आता तुला मिळणार आहे. तू वर्षानुवर्षी वाट पाहिली होशी, कधी थकेल, कधी खचलेला, कधी स्वतःवर विश्वास हरवलेला. आपण आता स्वामी म्हणतात मी तुला कधीच विसरलो नव्हतो आणि विसरणारे नाही. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला, तुझ्या प्रत्येक मनाच्या लाटेला मी पाहिलं आहे आणि आता त्या प्रयत्नाचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. मी स्वतः तुला ती देणार आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि समाधानाची लहर चालू होईल. जिथे चिंता होते ते शांती येईल, जिथे अडथे होते तिथे आता मार्ग उघडतील, जिथे मन उदास होतं तिथे आशेचा किरण दिसेल. बाळा, तू खूप दिवस ताण सहन केला. आज मी तुला सांगतोय ते सर्व ताण दूर होतील. तुझ्या वाटेला योग्य संधी येईल, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणी. बाळा, तू ज्या क्षणी हे ऐकतोय त्या क्षणी तुझ्या आयुष्यात नवा सुरू झाला आहे. जिथे थकवा होतं तिथे नवीन ऊर्जा येईल, जिथे अंधार होतं तिथे प्रकाश उगवेल, जिथे एकटेपण होतं तिथे आता प्रेम आणि साथ येईल. बाळा, तू स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या मनात इच्छा प्रत्यक्षात येणार आहे. तुझ्याकडे विचारशील तितकं मी मार्गदर्शन करतोय आणि मी तुझ्या पाठीशी आज, उद्या, नेहमी राहणार आहे. आज तुझ्या जीवनात चमत्कार सुरू झाले. तुझ्या प्रत्येक पावलाला स्वामींचा आशीर्वाद आहे. तुझ्या घरात, तुझ्या कामात, तुझ्या नशिबात सगळे फक्त प्रेम आणि प्रकाश आहे. बाळा, तू आता फक्त शांत राहा, विश्वास ठेव आणि हे जाणव सर्व तुझ्या मनाच्या अनुरूप होत आहे. तुझ्या इच्छा पूर्ण होतील, तुझ्या आयुष्यात आनंद येईल, तुझ्या मनाला शांती मिळेल आणि स्वामींची कृपा तुझ्यावर नेहमी राहील. स्वामी म्हणते बाळा, आजपासून तू नवीन जीवनाचा अनुभव घेणार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता सुंदर, सुखी आणि आनंदाने भरला असेल आणि मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर. बाळा, तू आतापर्यंत कितीही काळजी केलीस, कितीही रडून बसला असेल, कितीही वेळ थकला आणि हार मानली असेल, मी तुला कधीच विसरलो नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक प्रयत्नाचा, प्रत्येक क्षणाचा मी जतन केला आणि आता त्या सगळ्या गोष्टीचं फळ तुला मिळणार आहे. तुझ्या आयुष्यातील अडथळे आता हळूहळू दूर होत आहे. ज्या मार्गावर तू अडकला होता तो मार्ग आता उघडा होत आहे. जिथे आशेचा किरण दिसत नव्हता तिथे आता प्रकाश येतोय. जिथे मन उदास होतं तिथे हलकासारखी शांती मिळत आहे. जिथे तू एकटेपणाचा अनुभव घेत होता तिथे आता सोबत प्रेम आणि आधार आहे. स्वामी म्हणतात बाळा, तू जेवढा काळ वाट पाहत होता तेवढा मी तुला तयार करत होतो. आज तू तयार आहेस आणि मी तुझ्या इच्छेला पूर्ण करण्यास सज्ज आहे. तुझ्या मनातील ती मोठी इच्छा आता प्रत्यक्षात येत आहे आणि हे सर्व मी तुला देण्यासाठी येत आहे. तुझ्या घरात प्रेम आणि सुख भरभराट करेल. जिथे चिंता होती तिथे आता समाधान येईल. जिथे वाद होते किंवा मतभेद होते तिथे समजूतदारपणा आणि शांती येईल. जिथे तू थकलेला होता तिथे ऊर्जा येईल आणि जिथे वाट बंद झाली होती तिथे नवीन मार्ग उघडतील. स्वामी म्हणतात बाळा, तू स्वतःला कमी समजू नको. तुझ्या मनातील इच्छा इतकी शक्तिशाली आहे की जी आता प्रत्यक्षात येत आहे. मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर. तुझ्या प्रयत्नांना मी मार्गदर्शन करत आहे आणि तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व काही तयार आहे. बाळा, तू हे आणि विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात नवीन दिवस आता सुरू झाले आहे. सगळ्या दुःखाला, शंकांना, भीतीला आणि मुक्तता मिळत आहे. आता तुझ्या हृदयातील शांती आता मिळते. तुझ्या जीवनाला उजाळा येते आणि स्वामींचा आशीर्वाद तुला सदैव मिळत राहील. आजपासून तुझ्या आयुष्यात फक्त चांगले दिवस येतील. तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल आणि तुझ्या घरात सुख आणि आनंद येईल. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या जीवनात चमत्कार सुरू झाले आणि हे चमत्कार तुला सुख देण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात बाळा, तुला आता वाटत असेल की मी तुला विसरलोय, पण नाही बाळा, मी तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवलं आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक धैर्याचा, प्रत्येक प्रयत्नाचा मी विचार केला आहे आणि आता त्या सगळ्या गोष्टीचं फळ तुला मिळणार आहे. आज तुझ्या आयुष्यात नवे पर्व सुरू होत आहे. जिथे अंधार होतं तिथे आता प्रकाश येत आहे. जिथे चिंता होती तिथे आता शांती आहे आणि जिथे मन थकलेलं होतं तिथे हलकपणा येत आहे. तू आता एकट्या समजत होता तिथे आता प्रेम आणि साथ आहे. स्वामी म्हणतं बाळा, तू किती काय वाट पाहत होता ते मी पाहिलं आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी मार्गदर्शन केलेलं आहे. तुझ्या मनातील ती इच्छा जिच्यासाठी तू वर्षानुवर्षे प्रार्थना करत होता ती आता प्रत्यक्षात येत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आशीर्वाद देतोय. बाळा, आजपासून तुझ्या घरात सुख, प्रेम आणि आनंदाची लहर येते. तिथे वाद किंवा मतभेद होते तिथे समजूतदारपणा आणि शांतता येईल. जिथे अडचण होती तिथे आता मार्ग ओढले जातील. जिथे मन उदास होतं तिथे हलकासारखी शांती येईल. जिथे तू थकला होता तिथे ते नवीन ऊर्जा येईल. सो म्हणतो बाळा, तू स्वतःच कमी समजू नको. तुझ्या मनातील इच्छा इतकी शक्तिशाली आहे की ती आज प्रत्यक्षात येत आहे. मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर. तुझ्या प्रयत्नांनी मी मार्गदर्शन करत आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व काही तयार आहे.
आज तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट बदलत चालली आहे. जिथे वाद तिथे समजूतदारपणा, जिथे अडथळे तिथे मार्ग, जिथे चिंता तिथे आनंद, तिथे एकटेपणा तिथे प्रेम आणि साथ. स्वामी म्हणतात बाळा तू हे एक आणि विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील नवे दिवस आता सुरू झाले. तुझ्या सगळ्या दुःखांना, शंकांना, भीतीला आणि मुक्तता मिळते. आता तुझ्या हृदयात शांती मिळते. बाळा आजपासून तुझ्या आयुष्यात चमत्कार सुरू झाले. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार. तुझ्या घरात प्रेम आणि आनंद येईल. या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत असेल. ही वेळ फक्त तुझी आहे आणि ही कृपा फक्त तुझ्यावरच आहे. बा तू किती काय वाट पाहत होता, मी पाहत होतो. तुझ्या प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक धैर्याचा, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचा मी विचार केला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचं फळ तुला मिळणार. तुझ्या मनातील ती इच्छा जिच्यासाठी तू वर्षानुवर्षे प्रार्थना करत होता ती आता प्रत्यक्षात येणार आहे. आज तुझ्या आयुष्यात नवे पर्व सुरू होत आहे. तिथे अंधार होता तिथे आता प्रकाश येतोय. तिथे चिंता होती तिथे शांती आहे. तिथे मन थकलं होतं तिथे आता हलकीसारखी हवा वाहत आहे. जे तू एकट्या समजत होता ते त्या प्रेमाने साथ आहे. बाळ तू जेवढा काळ वाट पाहत होतो ते तेवढा आता मी तुला तयार करत होतो. या प्रत्येक प्रयत्नाला मी मार्गदर्शन केलेलं आहे. तुझ्या आयुष्यातले अडथळे एक एक करून आता दूर होत आहे. जिथे थकवा होता तिथे आता नवीन ऊर्जा येईल. जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश उगेल. पण आजपासून तुझ्या घरात सुख, प्रेम आणि आनंदाची लहरी येईल. तिथे वाद किंवा मतभेद होते तिथे आता समजूतदारपणा आणि शांतता येईल. जिथे अडचणी होते तिथे आता मार्ग उघडले जातील. जिथे मन उदास होतं तिथे आता हलकीसारखी शांती झालेली. स्वामंत बाळा तू स्वतःला कमी समजू नको. तुझ्या मनातील इच्छा इतकी शक्तिशाली आहे की ती आज प्रत्यक्षात येत आहे. मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर तुझ्या प्रयत्नांना मी मार्गदर्शन करत आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व काही सज्ज आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आता बदलती चालली आहे. जिथे वाद होते तिथे आता समजूतदारपणा आहे. जिथे अडथळे होते तिथे मार्ग आहे. जिथे चिंता होती तिथे आनंद आहे. जिथे एकटेपणा होता तिथे प्रेम आणि साथ आहे. म्हणता बाळा तू एक विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील नवे दिवस आता सुरू झाले आहेत. आजपासून आयुष्यातील चमत्कार सुरू झाले. आजचा संदेश तुमच्यापर्यंत काही योगायोगाने आलेला नाही. म्हणतात माझं नाव जिथे घेतलं जातं तिथे चमत्कार थांबत नाही. कदाचित तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या मोठ्या इच्छेची वाट पाहतात. कदाचित तुम्ही इतक्या वेळ निराश झाला की मनात वाटतं आता खरंच काही होणार नाही. पण आता स्वामी सांगतात बाळा निराश होऊ नका, कारण आता तुझ्या आयुष्यात बदल सुरू होत आहे. कधी कधी आपल्याला वाटतं भाग्याचं आपल्या विरुद्धात उभं आहे असं वाटतं. एखादी गोष्ट आपण किती मनापासून करायचा प्रयत्न केला तरी ते होणारच नाही असं वाटत राहतं. पण त्या सगळ्या अडथळ्यांवर, त्या धोक्यांवर, हरवलेल्या आशांवर आणि मनात दाटलेल्या भीतीवर आज स्वामी समर्थ हात ठेवत आहेत. ते म्हणताय तुझ्या मनातील एक इच्छा मी ऐकली आहे. तुझ्या वेदनेतून गेलाय. तुझं आता मौन अश्रू ढाळले ते सर्व माझ्या चरणी गेले. आता तुला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. आजची सकाळ, आजचा क्षण, आजचा हा संदेश हे सगळं काही साधन आहे. तुम्ही ज्या अपेक्षेने हा शब्द ऐकत बसला आहात ती अपेक्षा तुमच्या जीवनात प्रकाश आणणार आहे. कारण इच्छा पूर्ण होण्याआधी मन खूप थकून जातं, आशा कमी होतात, आपल्याच नशिबावर राग येतो. पण याच क्षणी स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करतात. ते म्हणतात ज्याचं मन थकलंय त्याला कमी उभं राहतोय, ज्याचं नशीब अडकले त्याला कमी मार्ग दाखवतोय आणि ज्याची इच्छा आकाशा एवढी मोठी आहे ती पूर्ण करण्याचे काम मी करतो. आज तुमच्या आयुष्यात एक अशी इच्छा आहे जिच्यासाठी तुम्ही मनापासून प्रार्थना केली, कधी देवाला सांगितलं, कधी मनात दडवून ठेवलं, कधी कुणाचं बोललंही नाही, पण रोज मनात ती एकच मागणी स्वामी म्हणतात मी बघितलं आहे, मी जाणलं आहे आणि मी ऐकलं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला लागतं की देव फक्त मंदिरात आहे, पण जेव्हा मन खरंच वेदनेत असतं, आपण शांतपणे एकटे बसलेला असतो एकदम निरूप, तेव्हा ते शब्द आतून येतात ते स्वामींचेच असतात. आज स्वामी समर्थ तुमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात अरे बाळा एवढी काळजी करत का बसलायत, तुझी वेळ जवळ आली आहे, इतका संघर्ष दिलाय जीवनात, आता सुखाचा वाईटही तुला मिळणार आहे. पण त्यासाठी तुझं मन शांत ठेव. मन शांत असेल तर इच्छा लवकर पूर्ण होईल. आणि पण आता तुझं मन अस्वस्थ असेल, बेचैन असेल, रागाने भरलेलं असेल, भीतीने भरलं असेल, पण आजपासून आपण आता कृपेचा दरवाजा बंद होईल. त्यामुळे स्वामी म्हणतात आता या क्षणी तुझ्या मनातून भीती बाहेर काढ. तू जिथे आहेस असं आहेस, मी तुझ्या आता बाजूला उभा आहे. तुझी आता किती वेळा तू मनात भीती ठेवून झोपले, किती रात्री तुमचं हृदय धडधत राहिलं, किती प्रार्थना तुझी अश्रूने ओले केले. स्वामी म्हणतात आता बस, पुरे झालं तुझं दुःख, आता मी तुझं ऐकतोय आणि आज तुला उत्तर मिळणार. मनात इच्छा पूर्ण होण्यापूर्वी एक हलकासा संकेत होतो, एखाद्या विचित्र धडकडीतून, एखाद्या आतून येणाऱ्या आवाजातून, एखाद्या अनोळखी शांततेतून आज तुमच्या आयुष्यात तो संकेत आला. कारण तो जो आज संदेश ऐकतोय त्याच्या मनाशी एक दिव्य स्पर्श येतोय.
मला वाटेल शांतता जाणवली, पण थोडं हलकं झालं. एक विश्वास जागृत झाला आणि तो विश्वास तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. किती वेळा तुम्ही जीवनात अपयश पाहिले, किती वेळा वाटलं की आता काही होणार नाही, पण तुम्ही हार मानली नाही. तुम्ही आता लढत आहेत स्वतःशी. कुणी नव्हतं तरीही तुम्ही आता स्वतःला धरून ठेवलं. स्वामी म्हणतात, असामान्य संघर्ष करणारच बाळ असामान्य परिणाम पाहतो. तुम्ही आता तुमची इच्छा कोणतीही असो, पैशाची मदत, नोकरीची संधी, व्यापारात यश, घरातील शांतता, प्रेमात स्थिरता, आरोग्याचा आशीर्वाद किंवा तुमचं एखादं स्वप्न, त्यासाठी तुम्ही आतापर्यंत धडपडत राहिला. स्वामी समर्थ म्हणतात, आज ती इच्छा वरदानासारखी तुमच्या हृदयात ठेवत आहे. ते म्हणतात, मी तुझ्या मार्गावरून अडथळे काढून टाकतोय, पुढचा रस्ता तुझ्यासाठी उघडा करतोय. स्वामींची कृपा साधी नसते, ती अचानक येते, अचानक बदल घेऊन येते. एक फोन कॉल, एक संधी, एक व्यक्ती, एक भेट, एक वाक्य आणि संपूर्ण आयुष्य बदलून जातं. आज त्या बदलाची सुरुवात. आणि जर तुम्हाला आतून जाणवलं की हो, आज काहीतरी वेगळं आहे, तर लक्षात ठेवा, तीच कृपा आहे. स्वामी म्हणतात, तुझी इच्छा जर मनापासून असेल, शुद्ध असेल, कोणत्याही वाईट हेतूशिवाय असेल, तर ते पूर्ण होण्यासाठी जगातील एकही शक्ती तुला थांबवू शकत नाही. कधी कधी आपल्या इच्छा पूर्ण होण्याआधी परिस्थिती अजून कठीण होते. हे स्वामींचंच काम असतं. ते आपल्याला मजबूत बनवतात, कारण मोठ्या इच्छेसाठी मोठं मन लागतं आणि तुमचं मन आता तयार झालं आहे. तुमच्यात ती क्षमता आहे, तुमच्यात ती सहनशक्ती, आणि तुमची वेळ आता आली आहे. आजचा दिवस, आजचा क्षण, हा संदेश, हे सगळं तुम्हाला सांगायला आलं आहे की हो, आता तुझं नशीब बदलते. तुम्ही हातात काहीतरी धरलं नाही आहे, विश्वास धरून बसलाय. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, तर तुझा विश्वास व्यर्थ जाणार नाही. मला लक्षात ठेव, इच्छा पूर्ण होण्यास नेहमी मोठा आवाज लागतो नाही. कधी कधी ती अगदी शांतपणे येते. जशी पहाड शांतपणे येते, जसे प्रकाश हळूवार पसरतो, तसे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहे. आजचा संदेश तेच सांगतोय. तुमचं मन आज हलकं वाटतंय, कारण स्वामी तुमच्या बाजूला आहेत. तुम्ही जे काय मागितलंय ते तुम्हाला मिळणारच आहे. मार्ग उघडा होणारच आहे, अडथळे दूर होणारच आहे. आणि तुम्ही त्या दिवशी आपल्याला इच्छेला हात लावले, त्या दिवशी तुम्हाला तर जाणवेल, हे मी नव्हतं केलं, हे स्वामींच्या कृपेने झाले. स्वामी म्हणतात, आता तुझ्या आयुष्यात प्रकाश पसरू दे. तू इतकी वर्षे अंधारातून चालले, आता त्या प्रकाशात मार्ग तुला दिसायला हवा आहे. बाळा, तुला आता जरी वाटत असेल की आयुष्याने तुला खूपदा तोडलं, खूपदा वाकवून टाकलं, तरीही तू पुन्हा उभा राहिला, कारण तुझ्या मागे स्वामींचा हात होता. आज तो हात तुला आणखी उंचावर नेण्यासाठी पुढे आलाय. जी इच्छा तुझ्या मनात खोलवर दडलेली आहे, जी तू कुणालाही सांगितलं नाही, ती पूर्ण होईल की नाही, हा प्रश्नही तू स्वतःला नीट विचारू शकत नव्हता. पण स्वामी म्हणतात, तीच इच्छा आज वास्तवात उतरणार आहे, कारण आता तुझ्या डोक्यावर कृपेचं वलय फिरते, भाग्याची दिशा बदलत आहे आणि विश्व तुझ्यासाठी काम करते. अनेकदा तुला वाटत असेल की तुझे प्रयत्न कोणाच्या नजरेत पडत नाही. तू मेहनत करतोय, पण यश तुझ्या दुसऱ्याच्या वाटेला जाते. तू आता मन लावून प्रार्थना करतोय, पण काहीच कारणाने उत्तर उशिरा येते. पण स्वामी म्हणतात, उशिरा झाला म्हणून असं नाही की कृपा नाही. कधी कधी मी सर्वात उत्तम वेळ निवडून देतो, ज्याने तुला सर्वोत्तम परिणाम मिळेल. आजचा दिवस बाळा, तुझ्या आयुष्यात त्या सर्वोत्तम वेळेची सुरुवात आहे. आता नशीब तुझ्यावर रागवलेलं नाही, पण आता नशीब तुझ्यासाठी हसत आहे. कदाचित तुला आता दिसत नसेल, पण तुझ्यासाठी अनेक गोष्टी आता पडद्यामागं आता तयार होते. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर, तुमच्या इच्छेचा परिणाम, तुमच्या मनातलं स्वप्न, सर्व काही आता आकार घेत आहे. शांत राहा, मी तुला देणार आहे, तुझ्या हातात ठेवणार आहे, आणि जे काही तुझं आहे ते तुला मिळवून राहणार आहे. हा शब्द साधा नाही, हा शब्द आशीर्वाद आहे. जेव्हा आपण मार्ग सर्व बंद झाले असं मानून बसतो, तेव्हा हाच आशीर्वाद नवीन मार्ग उघडतो. कधी कधी आपल्याला काही दिवस खूपच जड वाटतात, पण त्या दिवशी स्वामी आपल्या जवळ जास्त असतात. त्या दिवशी ते आपल्याला शक्ती देतात, धैर्य देतात, कारण इच्छेच्या पूर्णतेच्या आधी मनामध्ये एक मोठी हालचाल होते. आणि आज तुम्हाला जी शांतता आहे, ते जे वेळ वाटतंय, ते तीच त्याची इच्छेची पूर्तीचा पहिला संकेत आहे. तेव्हा म्हणतात, तुला धीर पाहिलं आहे मी, तुझं मौन पाहिलं आहे, तुझं संघर्ष यात्रा पाहिली, आता तुझं यशही पाहणार आहे. बा, तुला वाटत असेल की तुझी इच्छा खूप मोठी आहे, पण देवासाठी काहीच मोठं नाही. तुझी इच्छा किती मोठी असो, ते तुझे स्वप्न किती दूर असो, स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथे उभा आहेस तिथून मी तुला तिथे नेईन. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आता पुढचे दिवस तुला बदलण्याची जाणीव देतील. एखादी छोटी गोष्ट, एखादा छोटा संकेत, एखाद्या अनपेक्षित सहाय्य, हे सर्व तुझ्या इच्छेच्या दिशेने जातील. जे दारं बंद होत होते ते अचानक उघडतील. जे अडते हटत होते नव्हते, ते आता स्वतः तुझ्या बाजूला होतील. जे तुला त्रास देत होते त्याच्यापासून तू मुक्त होशील. स्वामी म्हणतात, इच्छा मी पूर्ण करतो,
पण बाळाचं मन स्वच्छ असलं पाहिजे. तुझं मन आज स्वच्छ आहे, तुझ्या राग नाही, सूड नाही, कोणाचं वाईट नाही, तुझ्या फक्त थकलेली आशा आहे आणि याच्या आशेवर स्वामींची कृपा सर्वात जास्त होते. आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन पाने उमलतील. तू मार्ग मागे वळून पाहिलं तर जाणवेल की जग बदललं नाही, पण तुझ्यासाठी मार्ग बदलला आहे, तुझ्यासाठी संधी तयार झाली, तुझ्यासाठी दारं उघडली आहे. स्वामी समर्थ आता तुमच्याशी हळूच बोलतात. ते म्हणतात, बाळा तुला आता इतक्या काळ जीवनाने परीक्षा घेतल्या, कधी तू तुटलाय, कधी तू रडलाय, कधी मनात दुःख आवरले, पण तू कधी हार मानली नाहीस. मला तर तुझी ती लढण्याची वृत्ती आवडते, म्हणून आज मी तुला तुझ्या रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. कधी कधी आपण आयुष्यात एक वाटायला लागतं की जणू कोणी आपल्यासाठी नाही, कोणी मदत करणार नाही, कोणी आपल्या वेदना जाणून घेणार नाही. पण स्वामी म्हणते, अरे वेड्या, मी आहे ना तुझ्यासाठी. त्या एका वाक्याने मनात किती मोठी ताकद येते. कारण देव म्हणतो, जेव्हा मी आहे तेव्हा जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही. स्वामी पुढे म्हणतात, बाळा तुझ्या संकटातून जात होता त्या प्रत्येक संकटात मी तुझ्या मागे उभा आहे. तुला वाटतं असेल की तू एकटा आहेस, पण मी तुझ्या सावलीसारखा तुझ्या सोबत आहे. तू रडलास तेव्हा मी तुझ्या अश्रू त्या माझ्या चरणी पडले. तू नम्र झालास तेव्हा माझं हृदय तुझ्याकडे वळले. आणि जेव्हा तू म्हणालास की देवा आता माझ्यापासून होत नाही, तेव्हा मी म्हणालोय, बाळा आता मी करतोय. आजचा क्षण तसाच आहे. आज तुमचं मन जास्त शांत आहे. जणू आतून कोणीतरी म्हणते, होईल, नक्की होईल. आणि हा आवाज सामान्य नाही, हीच तर स्वामींची कृपा आहे. स्वामींचा आशीर्वाद आवाज नसतो, तो भावना असतो, शांतता असते, विश्वास असतो. आजपासून तुमच्या आयुष्यातील बंद दरवाजे एक एक करून उघडतील. याने तुम्हाला नाकारले तेच पुन्हा तुमची किंमत ओळखतील. जिथे तुमचं यश थांबलेलं वाटत होतं तिथूनच आता पुढची उन्नती सुरू होईल. कारण स्वामी म्हणतात, बाळा जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना मी कधी पाठी फिरवत नाही. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या असतात: मन, श्रद्धा आणि शांत. हा आणि योग्य वेळ. श्रद्धा तुमच्यात आहे, मन आता शांत आहे आणि स्वामींच्या मते योग्य वेळ आज सुरू झाली आहे. त्यामुळे आता तुमच्या आयुष्यातली गोष्ट विलंब न होता सुरू होणार आहे. जे लोक तुमचा तिरस्कार करत होते, तुमच्यावर हसत होते किंवा तुमचा अपमान करत होते, त्यांच्यापासून स्वामी तुम्हाला दूर नेत आहे. तुम्हाला चांगल्या लोकांच्या सहवासात, चांगल्या संधीमध्ये आणि चांगल्या परिस्थितीत ठेवण्याची त्यांची तयारी सुरू आहे. कधी कधी देव आपल्याला झटपट उत्तर देत नाही, कारण ते आपल्यासाठी चांगलं वातावरण तयार करत असतात. स्वामी म्हणतात, बाळा तू माझ्यावर टाकलेला विश्वास मी कधी तोडणार नाही. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी विश्व आज तुझ्यासाठी वाकत आहे. आणि आता कुणाचं वाईट, कुणाची नजर, कुणाचा अडथळा तुला रोखू शकणार नाही. आता तर मनात एकच हलकी ऊब जाणवते का? एखादी थोडीशी आशा, एखादं शांत समाधान, हे संकेत आहे, तो संदेश आहे. तो आम्ही तुमच्या आता जवळ आहे. तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे. व आता तुझ्या आयुष्यात नवीन किरणं येत आहे. जी काही काळोख वाटत होत्या की आता अंधार रात्र संपत आहे. तू जेव्हा पाहशील तेव्हा तुला जाणवेल की प्रत्येक अडथळा फक्त तुझ्या सामर्थ्याला मापण्यासाठी होता आणि आता मी तुझ्यासाठी मार्ग उघडतोय. कधी कधी आपल्याला वाटते की मी प्रयत्न करतो पण काही होत नाही, पण स्वामी म्हणतात, बाळा तुझे काही प्रयत्न करतोय ते मी पाहतोय. प्रत्येक पाऊलं मी नोंदवतो आणि योग्य वेळ जेव्हा येते तेव्हा मी तुला फळ देतो. जे तुला पाहिजे ते तुझ्या हातात येते. मनात एकच इच्छा, एकच स्वप्न, जे किती काळ साठवलेलं आहे ते आज तुम्हाला जाऊन वाटेल. कधी कधी तो परिणाम थोडा वेळाने येतो, पण तो येतो. स्वामी म्हणतात, जेव्हा मी देतो ते सर्वोत्तम देतो, आधीच कमी किंवा अपुरं कधीच नाही. आजच्या दिवसापासून तुमचं मन हलकं वाटायला लागेल, कारण तुमच्या मनातील भीती, तुमची चिंता, तुमची शंका, त्या सर्व गोष्टी एक एक क्षणात निघून जातील. तुम्ही जिथे रुकलेला होते, ते थांबला होता, तिथून आता तुम्ही पुढे चालायला सुरुवात कराल. स्वामी म्हणतात, तुझा विश्वास माझ्यावर असला की जगाची कोणतीही ताकद तुला पराभूत करू शकत नाही. कधी कधी आपण आपल्या इच्छा पूर्ण होईल यावर शंका घेतो, कारण आयुष्याने अनेकदा धक्का दिला असतो. पण स्वामी सांगतात, बाळा जे मी वचन देतो ते नक्की पूर्ण होतं आणि जेव्हा मी देतो ते जगातल्या सर्व गोष्टींपेक्षा सुंदर आणि योग्य असतं. आजचा दिवस एक नवा प्रारंभ आहे. तुझे काही स्वप्न पाहिलं होतं, आज त्याचा प्रकाश थोड्या थोड्या प्रमाणात तुझ्या आयुष्यात दिसायला लागेल. तुझ्या मनात एक आनंदाची, आशेची लहरी येईल आणि ज्या लहरीसोबत तुझ्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता रोज आधी रूढ होती, ते आता स्वामी म्हणतात, बाळा प्रत्येक शब्द जे मी तुला सांगतोय ते फक्त शब्द नाही, ते आशीर्वाद आहे, जे तुझ्या कृपा आहेत. आणि जेव्हा तुझ्या त्या कृपेवर विश्वास ठेवतोय तेव्हा माझं वचन तुझ्यासाठी मार्गदर्शन बनते. तुझ्या आयुष्यातील अडथळे आता हळूहळू दूर होत जातील. जे दिवस काळोखाचे वाटे होते, दिवस आता प्रकाश बदलत आहे.
आणि तू जेव्हा मार्ग वळून पाहशील तेव्हा तुला जाणवेल की सर्व संघर्ष, सर्व वेदना, सर्व प्रयत्न हे सगळं कसं फळ देण्याची तयारी आहे. स्वामी म्हणतो, बाळा तू शांत मनाने, विश्वासाने आणि प्रेमाने पुढे चालत राहा. मी तुझ्या मागे उभा आहे आणि तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू जे काही मागतोय ते फक्त तुझ्यासाठी नाही तर तुझ्या जीवनात तुझ्या येणाऱ्या आनंदासाठी आहे, तुझ्या हृदयातील शांती आणि समाधानासाठी. आणि मी तुझ्यासोबत आहे. तू जितका वेळ संघर्ष करत होता तो मी पाहतो होतो आणि आता तोच वेळ संपतोय. कधी कधी आपल्याला वाटतं की जे काही माझ्यासाठी कधी होईल ते मी इतक्या वेळा प्रयत्न केला आहे पण यश मिळालं नाही. पण स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा योग्य वेळ येतो तेव्हा मीच देतो आणि जेव्हा मी देतो तेव्हा संपूर्ण पूर्णत्वाने सुंदरतेने येतं. तुझ्या मनातील ती एक मोठी इच्छा जी तू कुणालाही सांगितली नाही, जी तू स्वतःला दडवून ठेवली होती, तिचं आज साकार होण्याच्या मार्गावर आहे. कधी तू लहानपणीशी एक चिन्ह पाहशील, एक वाक्य, एक भेट, एक संधी, एक हलकंसं बदल, पण ती चिन्ह तुझ्या इच्छेच्या पूर्तीकडे वाट दाखवतील. स्वमंत बाळात मन लावून शांत ठेव आणि भीती, ताण हे मनातून राहू नको. जेव्हा तुझं मन शुद्ध करतोय तेव्हा माझी कृपा तुला सर्वात जवळून भेटते. मी तुझ्या पावलांच्या मागे उभा आहे आणि प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतोय. आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष. आज तू ज्या गोष्टीसाठी वाट पाहत होता त्या गोष्टीला सुरुवात आता होण्याची तयारी आहे. तुझ्या आयुष्यातले अडथळे आता हळूहळू दूर होणार आहे. तुझ्या मार्गावर उजेड पाहतोय. तुझ्या दिशेने चालचेल ती दिशा स्वामींच्या समर्थांच्या पावले पावले तयार होली आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू जे काही स्वप्न पाहतोय ते फक्त स्वप्न राहणार नाही, मी त्याला प्रत्यक्षात आणतोय. आणि जेव्हा तू स्वतःला तयार करतोय तेव्हा मी तुझ्या आता मागे उभा राहतोय. सर्व अडथळे हटतोय आणि तुझा मार्ग सुकर होतोय. तुझ्या मनात एखादी हलकीशी आशा, एखादी शांतता जाणवते का? तीच स्वामींची कृपा आहे. जे म्हणतात, बाळा जे काही मी देतोय ते नेहमी योग्य वेळ आणि योग्य मार्गाने देतं. तुला जे हवंय ते तुला मिळेल. फक्त थोडं धैर्य ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. आजपासून तुझ्या आयुष्यात नवे दरवाजे सुरू होत आहेत. ते दिवस आनंदाचे, समाधानाने आणि भरभराटीचे असतील. तुझ्या इच्छेची पूर्तता होईल आणि त्या क्षणाची आठवण तुला आयुष्यभर आनंद दिले. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या प्रत्येक प्रयत्नाची मी पाहणी करतोय. तुझ्या प्रत्येक धैर्याला मी बळ देतोय आणि तुझ्या प्रत्येक इच्छेला प्रत्यक्षात बदलतोय. स्वामी म्हणतात, बाळा तू किती वेळा थकल्यास, किती वेळा निराश झालाय, तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न मी पाहतोय आणि त्या स्वप्नांना प्रत्यक्षात येण्याची वेळ आली आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की प्रयत्न करूनही काही होत नाही, की देव दूर आहे. पण स्वामी म्हणतात, बाळा मी दूर नाही, मी जवळ आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाच्या मागे मी उभा आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुला अपेक्षित फळ देईन. आजचा क्षण विशेष आहे. आज तुझ्या जीवनात नवे मार्ग उघडले आहेत. तुझ्या मनातील ती एक इच्छा जी तुला इतकी काळ वाट पाहते ती साकार होण्याची तयारी झाली आहे. प्रत्येक छोटी संकेत, प्रत्येक सुखद घटना, प्रत्येक संधी हे सगळं त्या इच्छेकडे वाट दाखवते. स्वामी म्हणतात, बाळा तू जरी वाट पाहत असशील तरी भीती आणि चिंता मनात ठेवू नको. मन शांत असेल तर माझी कृपा सहज तुझ्यापर्यंत पोहोचते. मी तुझ्या पावलांवर पाऊल टाकून मार्गदर्शन करतोय. तुझ्या आयुष्यातले अडथळे हळूहळू दूर होऊ लागले. जे दिवस अंधाराचे वाटले ते दिवस आता उजेडाने भरतील. तू आता मागे वळून पाहिलं लक्षात येईल की ही प्रत्येक संघर्ष, प्रत्येक कठीण प्रसंग फक्त तुझ्यासाठी, तुझ्या यशासाठी होता. स्वामी म्हणतात, बाळा जे मी वचन देतो ते पूर्ण होते. तुझ्या इच्छेला प्रत्यक्षात बदलण्यासाठी मी सर्वतोपरी ते प्रयत्न करतोय. तू धैर्याने, विश्वासाने, प्रेमाने पुढे चालत राहा. आजच्या दिवसापासून तुझ्या जीवनात नवे क्षण सुरू होत आहेत. ते क्षण आनंदाचे, समाधानाचे, भरभराटीचे. तुझ्या मनातील स्वप्न आता प्रत्यक्षात येतील आणि त्या क्षणाची आठवण तुला आयुष्यभर आनंद देईल. बाळा तुझ्या प्रत्येक प्रयत्नाची मी पाहणी करतोय. तुझ्या प्रत्येक धैर्याला बळ देतोय आणि तुझ्या प्रत्येक इच्छेला प्रत्यक्षात बदलतोय. फक्त विश्वास ठेव आणि धैर्य गमावू नको. तुला वाटत असेल की काहीतरी बदल असेल, काहीतरी नवीन येत असेल, तो स्वामींचा संकेत. ते म्हणतात, बाळा जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना मी कधीच निराश करत नाही. तुझ्या इच्छेची पूर्तता आता मी सुरू होते. स्वामी म्हणतात, बाळा आता तुझ्या आयुष्यातील त्या इच्छेला प्रत्यक्ष आकार मिळणार आहे. जेव्हा प्रत्येकदा रडलायस, कित्येकदा थकलाय ते मी आता पाहत होतो आणि आज मी तुझ्या मागे उभा आहे प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करण्यासाठी. कधी कधी आपण वाट पाहतो की गोष्टी का होत नाही, आपण आता फक्त प्रयत्न निष्फळ जात आहेत. पण स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा मी देतो आणि जेव्हा मी देतो ते पूर्णत्वाने आणि सुंदरतेने येतं. तुला कमी नाही, तुला योग्य मिळेल. आजचा हा संदेश हीच ती तुझ्या इच्छेची पहिली झलक आहे. एखाद्या हलक्या संकेताने, एखाद्या अनपेक्षित संधीने, एखाद्या शांततेच्या क्षणाने
तुझ्या जीवनात बदल सुरू होईल. तो बदल तुझ्या मनातील स्वप्नांना प्रत्यक्षात रूप देणार आहे. बाळा, भीती आणि चिंता सोड, मन शांत ठेव. जेव्हा मन शांत असेल तेव्हा तुझी कृपा सहज पोहोचते. मी तुझ्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवतोय, मार्गदर्शन करतोय आणि अडथळे दूर करतोय. तुझ्या आयुष्यातील अडथळे हळूहळू मिटतील. जे दिवस काळोखाचे वाटले ते दिवस उजेडाने भरतील. जे संघर्ष तुला खूप जड वाटत होते तो संघर्ष आता तुझ्या यशासाठी पावलं ठरेल. जे मी वचन देतो ते नक्की पूर्ण होते. तुझ्या इच्छेला प्रत्यक्षात बदलण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करतो. तू धैर्याने, विश्वासाने, प्रेमाने पुढे चालत राहा. आजच्या दिवसातून तुझ्या आता जीवनात नवे क्षण सुरू होत आहेत. आनंदाचे, समाधानाचे, भरभराटीचे. तुझ्या मनातील स्वप्न तर प्रत्यक्ष येतील आणि त्या क्षणाची आठवण तुझ्या आयुष्यभर आनंद देईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाची मी पाहणी करतोय. या प्रत्येक धैर्याला बळ देतोय आणि तुझ्या प्रत्येक इच्छेला प्रत्यक्षात बदलतोय. फक्त विश्वास ठेव आणि धैर्य गमावू नको. आज तुला वाटत असेल की काहीतरी बदल आहे, काहीतरी नवीन येते, तो स्वामींचा संकेत आहे. ते म्हणतात, बाळा, जे माझ्यावर विश्वास ठेवतं त्यांना मी कधीच निराश करत नाही. तुझ्या इच्छेची पूर्तता आता सुरू होते आणि जे दिवस तुला अपेक्षित वाटत होते तो आता दिवस जवळ आले. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील जी एक इच्छा आहे ती आता इतक्या काळ तुझ्या अंतःकरणात दडलेली होती, आज ती प्रत्यक्षात येणाऱ्या मार्गावर आहे. तू किती वेळा संघर्ष केला, किती वेळा निराश झाला, मी ते पाहत होतो आणि आता मी तुझ्या पाठीशी उभा आहे, प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करण्यासाठी. कधी कधी आपलं वाटतं की प्रयत्न करूनही काही होत नाही, की आता देव दूर आहे. पण आता स्वामी म्हणतात, बाळा, मी दूर नाही, मी जवळ आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाच्या मागे मी उभा आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुला अपेक्षित वळण देईन, ते तुझ्या मनाला आनंद देईल, जे तुझ्या हृदयाला समाधान देईल. आजचा क्षण, आजचा संदेश की तुझ्या इच्छेची पहिली झलक आहे. हलक्या काही संकेताने, एखाद्या अनपेक्षित संधीने, एखाद्या शांततेच्या क्षणाने तुझ्या जीवनात बदल सुरू होईल. हे बदल तुझ्या मनातील स्वप्नांना प्रत्यक्षात रूप देणार आहे. बाळा, भीती आणि शंका मनात ठेवू नको. मन शांत ठेव. जेव्हा मन शांत असतं तेव्हा माझी कृपा सहज तुझ्यापर्यंत पोहोचते. मी तुझ्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवतोय, मार्गदर्शन करतोय आणि अडथळे दूर करतोय. तुझ्या आयुष्यातील अडथळे हळूहळू मिटतील. जे दिवस अंधाराचे वाटते ते दिवस उजेडाने भरतील. जे संघर्ष तुला खूप जड वाटत होते तो संघर्ष आता तुझ्या यशासाठी पावलं ठरेल. स्वामी म्हणतात, बाळा, जे मी वचन देतोय ते नक्की पूर्ण होते. तुझ्या इच्छेला प्रत्यक्षात बदलण्यासाठी मी सर्वोत्तरी प्रयत्न करतोय. तू फक्त धैर्याने, विश्वासाने, प्रेमाने पुढे चालत राहा. आजच्या दिवसापासून तुझ्या जीवनात नवे क्षण सुरू होत आहेत. आनंदाचे, समाधानाचे, भरभराटीचे. तुझ्या मनातील स्वप्न प्रत्यक्षात येईल आणि त्या क्षणाची आठवण तुला आयुष्यभर आनंद देईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाची मी पाहणी करतोय. तुझ्या प्रत्येक धैर्याला बळ देतोय आणि तुझ्या प्रत्येक इच्छेला प्रत्यक्षात बदलतोय. फक्त विश्वास ठेव आणि धैर्य गमावू नको. हा तुला वाटत असेल की काहीतरी बदल असेल, काहीतरी नवीन येत असेल, तोच स्वामींचा संगीत आहे. ते म्हणतात, बाळा, जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना मी कधी निराश करत नाही. तुझ्या इच्छेची पूर्तता आता सुरू होत आहे. तुझ्याच्या जीवनात नवे क्षण उगवायला सुरुवात झाली आहे. स्वामी पुढे, बाळा, तुझे काय स्वप्न पाहतोय ते फक्त स्वप्न राहणार नाही, ते मी आता प्रत्यक्षात आणतोय. ते फक्त धैर्याने, श्रद्धेने आणि प्रेमाने पुढे चालत राहा. प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार मी पाहतोय आणि मार्गदर्शन करतोय. आजच्या दिवसापासून तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश उगवतोय. तुझ्या मनातील इच्छा प्रत्यक्षात येईल आणि त्या क्षणाची आठवण तुला आयुष्यभर आनंद देईल. स्वामंत बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेवला की मी तुझ्यासाठी सर्व काही करतोय. तुझ्या इच्छेची पूर्तता मी करणारच आहे. बाळा, तू ज्या गोष्टीसाठी इतका काळ प्रार्थना करतो आहेस ती गोष्ट आता तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. तुझ्या मनातील इच्छा तुझी ती इतकी प्रिय आहे, तू पूर्णत्वास जाईल आणि त्या क्षणासाठी तू वाट पाहत होता, तो क्षण आता जवळ आला आहे. कधी कधी तू विचार करतो, हे माझ्यासाठी कधी होईल. आता स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा वेळ येतो तेव्हा मीच देतो आणि जेव्हा मी देतो ते सर्वोत्तम तुझ्या जीवनासाठी योग्य असतं. तू फक्त धैर्य धर आणि विश्वास ठेव. आजपासून जीवनाच्या तुझ्या दिवसातून ते तुझ्या आयुष्यात नवे बदल सुरू होत आहे. एखाद्या अचानक प्रसंगाने, एखाद्या हलक्याच्या संकेताने तुझ्या जीवनात नवीन प्रकाशाची लहर येते. हे लहरी तुझ्या मनातील स्वप्नांना प्रत्यक्षात आणतील. स्वमंत बाळा, भीती, शंका आणि चिंता मनात ठेवू नकोस. मन शांत ठेव. जेव्हा मन शांत असते तेव्हा माझी कृपा सहज पोहोचते. तुझ्या पावलावर पावलं ठेवतोय, मार्गदर्शन करतोय आणि प्रत्येक अडथळा दूर करतोय. तुझ्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील. जे दिवस तुला अंधाराचे वाटतील ते दिवस आता उजेडाने भरतील. जे दिवस तुला उजड वाटत होते ते संघर्ष आता तुझ्या यशासाठी पावलं ठरेल. स्वमंत बाळा, मी तुला ते देतोय ते सर्वोत्तम आहे. जे मी वचन देतोय ते नक्की पूर्ण होत आहे. तुझ्या इच्छेला प्रत्यक्षात बदलण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करतोय. तू फक्त धैर्य ठेव, श्रद्धा ठेव आणि प्रेमाने पुढे चालत राहा.
आजच्या दिवसापर्यंत तुझ्या जीवनात आनंदाचे, समाधानाचे, भरभराटे क्षण येत आहे. तुझ्या मनातील स्वप्न प्रत्यक्षात येतील आणि त्या क्षणाची आठवण तुला आयुष्यभर आनंद देईल. बाळा, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाची मी पाहणी करतोय, तुझ्या प्रत्येक धैर्याला बळ देतोय आणि तुझ्या प्रत्येक इच्छेला प्रत्यक्षात बदलतोय. फक्त विश्वास ठेव आणि धैर्य गमावू नको. आज तुला वाटत असेल की काहीतरी बदल आहे, काहीतरी नवीन येत आहे, तो स्वामींचा संकेत आहे. तो ते म्हणतात, बाळ, जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना मी कधीच निराश करत नाही. तुझ्या इच्छेची पूर्तता आता सुरू होते. तुझ्या जीवनात नवे क्षण आता उगवायला सुरुवात झाली आहे. बाळा, तू आता जे स्वप्न पाहतोय ते फक्त स्वप्न राहणार नाही. मी त्याला प्रत्यक्षात आणतोय. तो फक्त धैर्याने, श्रद्धेने आणि प्रेमाने पुढे चालत राहा. प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार मी पाहतोय आणि मार्गदर्शन करतोय. आजच्या दिवसापासून तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश उगवतोय. तुझ्या मनातील इच्छा आता प्रत्यक्षात येईल आणि त्या क्षणाची आठवण तुला आता आयुष्यभर आनंद देईल. स्वामी म्हणतात, बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेवला की मी तुझ्यासाठी सर्व काही करतो. तुझ्या इच्छेची पूर्तता मी करणारच आहे. पण पुढे म्हणतात, बाळा, आता तुला जाणवेल की प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष हलकं झाला आहे. आता तू जितकं थांबलाय तितके मी तुला आता पुढे नेतोय. तुझ्या यशाचा मार्ग तयार होतोय. फक्त एक क्षण आता धैर्य धर. फक्त एक क्षण विश्वास ठेव आणि पहा कसा प्रत्येक गोष्ट तुला अनुकूल होते. बाळा, तू जे काही स्वप्न पाहतोय ते फक्त स्वप्न राहणार नाही. तुझ्या क्षणाची अपेक्षा करत होता तो क्षण आता तुझ्या आयुष्यात येण्याचा सज्ज आहे. तुझ्या मनातील ती एक मोठी इच्छा जी तुझ्या अंतःकरणात वर्षापासून जिवंत होते ती आता प्रत्यक्षात साकार होईल. कधी कधी वाटतं की जीवनात सर्व काही उलटं आहे, की ते आपण जितके प्रयत्न करतोय तितके काही होत नाही. पण स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा योग्य वेळ येतो तेव्हा मी जेव्हा देतो आणि जेव्हा मी येतो तेव्हा ते तुझ्यासाठी, जीवनासाठी योग्य आणि सर्वोत्तम असतं. तू फक्त धैर्य धरा, विश्वास ठेव आणि मनात प्रेम ठेव. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन आल्या. एखाद्या अचानक प्रसंगाने, एखाद्या अनपेक्षित संधीने, एखाद्या शांततेच्या क्षणाने तुझ्या जीवनात बदल सुरू झाला आहे. हे बदल तुझ्या मनातील स्वप्नांना प्रत्यक्ष रूप देतील आणि तुझ्या हृदयाला आनंद देणार आहे. भयभीती, शंका आणि चिंता सोड. मन शांत ठेव. जेव्हा मन शांत असते तेव्हा तुझ्या माझी कृपा सहज पोहोचते. मी तुझ्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवते, मार्गदर्शन करतो आणि अडथळे दूर करतो. तुझ्या आयुष्यातले अडथळे आता हळूहळू मिटत आहे. जसे दिवस तुला अंधाराचे वाटते ते दिवस उजेडाने भरतील. हे संघर्ष तुला जड वाटत होता, तो संघर्ष आता तुझ्या यशासाठी पावलं ठरेल. जे मी वचन देतोय ते पूर्ण होते. तुझ्या इच्छेला प्रत्यक्षात बदलण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करतोय. तू फक्त प्रयत्न, धैर्य, श्रद्धा आणि प्रेमाने पुढे चालत राहा. आजच्या दिवसापासून तुझ्या जीवनात आनंदाचे, समाधानाचे, भरभराटीचे क्षण येत आहे. तुझ्या मनातील स्वप्न आता प्रत्यक्षात येतील. ज्या क्षणाची आठवण तुला आयुष्यभर आनंद देईल. बाळा, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाची मी पाहणी करते. तुझ्या प्रत्येक धैर्याला बळ देतोय आणि तुझ्या प्रत्येक इच्छेला प्रत्यक्षात बदलतोय. फक्त विश्वास ठेव आणि धैर्य गमावू नको. आज तुला वाटत असेल की काहीतरी बदल होतोय, काहीतरी नवीन येत आहे, तुझं स्वामींचा संकेत आहे. ते म्हणतात, जे माझ्यावर विश्वास ठेवतं त्यांना मी कधीच निराश करत नाही. तुझ्या इच्छेची पूर्तता आता सुरू होते. तुझ्या जीवनात नवे क्षण उगवायला सुरुवात झाली. स्वामी पुढे म्हणतात, बाळा, तुझे स्वप्न पाहतोय ते मी फक्त स्वप्न राहणार नाही. मी त्याला प्रत्यक्षात आणतोय. ते फक्त धैर्याने, श्रद्धेने आणि प्रेमाने पुढे चालत राहा. प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार मी पाहतोय आणि मार्गदर्शन करतोय. आजच्या दिवसापासून तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश उगवतो आहे. तुझ्या मनातील इच्छा प्रत्यक्षात येईल आणि त्या क्षणाची आठवण तुला आयुष्यभर आनंद देईल. स्वामी म्हणतात, बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेवला की मी तुझ्यासाठी सर्व काही करतोय. तुझ्या इच्छेची पूर्तता मी करणारच आहे. बाळा, आता तुला जाणवेल की प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष हलकंच झालाय. तू जिथे थांबलाय तिथून आता मी तुला पुढे नेतोय. तुझ्या यशाचा मार्ग तयार होतोय. फक्त एक क्षण धैर्य धर. फक्त एक क्षण विश्वास ठेव आणि पहा कसं प्रत्येक क्षण गोष्ट तुझ्या अनुकूल होते. स्वामी म्हणतात, बाळा, पुढे आता तू जे काय विचार करतोय ते फक्त विचार राहणार नाही. ते प्रत्येक विचाराला सामर्थ्य देतोय. प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी माझी कृपा तुला मिळते. तू फक्त तिच्यावर विश्वास ठेव आणि धैर्याने पुढे चालत राहा. तुम्ही ज्या गोष्टीसाठी धडपडत आहात त्या गोष्टीसाठी स्वामी समर्थ तुमच्या बाजूने आहे. आता तुम्हाला फक्त स्वतःवर आणि स्वामींच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला सकारात्मक दृष्टीने पाहायचं आहे. कारण स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा मग पहा चमत्कार कसा घडतो ते. आजचा दिवस तुमच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जे काही प्रयत्न तुम्ही यापूर्वी केले त्याचे फळ आता तुम्हाला मिळण्यास सुरुवात झाली आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे सर्व संकल्प साकार होतील. तुमची मनोकामना पूर्ण होईल. फक्त शांत मनाने संदेश ऐका आणि विश्वास ठेवा की चांगले घडणार आहे.
आजपासून प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाने समाधान घेऊन येईल. तुमच्या मनातील भीती, चिंता आणि अडचणी दूर होतील. स्वामी म्हणतात, जो मनाला शांती देतो याच्यावर मी कृपा करतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात प्रकाश, समाधान आणि संपन्नता येईल. फक्त या क्षणाला विश्वासाने स्वीकारा आणि स्वामींच्या नावाचं स्मरण करा. प्रत्येक विचारात स्वामींच्या कृपेचा अनुभव घेता येईल आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होण्याची लाट सुरू होईल. आजपासून तुमच्या आयुष्यात नवे वळण येईल. जे काही अडथळे तुम्हाला यापूर्वी वाटले अवघड होते ते आता सहजपणे दूर जातील. स्वामी म्हणतात, जो मनाने ठाम राहतो याच्या मागे मी उभा राहतो. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप दिवस वाट पाहत होता त्या गोष्टीची बी आता रोपणीसाठी तयार आहे. मनात आलेल्या संकल्पनांना फक्त विश्वासाने बळ द्या. स्वामींच्या कृपेने तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि समाधान येईल. तेव्हा म्हणतात, धैर्य धरा, कारण प्रत्येक अडथळा फक्त एक नवीन सुरुवातीचं मार्गदर्शन आहे. आजच्या दिवसापासून तुम्ही स्वतःमध्ये नवीन ऊर्जा अनुभवाल. मन हलके होईल, चिंता दूर होतील आणि प्रत्येक निर्णय सोपा वाटेल. तुमच्या मनातील इच्छा ही पूर्ण होण्याचा सुरुवात करेल. फक्त हळूच पण निश्चित पद्धतीने स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलावर साथ देतील आणि तुम्हाला त्याचा अनुभव लगेच जाणवेल. जे मनाने विचार करतात तेच मी स्वीकारतो. म्हणून आजचा आपल्या मनातील चांगल्या विचारांना जागा द्या. प्रत्येक श्वासात स्वामींचा स्मरण करा आणि विश्वास ठेवा की चमत्कार तुमच्या जीवनात घडत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप विशेष ठरणार आहे. स्वामी म्हणतात, जो मनाने ठाम राहतो त्याच्या मागे मी उभा राहतो. म्हणून फक्त विश्वास ठेव आणि मन शांत ठेव. तुमच्या जीवनातले जुने दुःख, चिंता आणि अडचणी आता दूर होऊ लागतील. ज्या गोष्टीसाठी तू दिवस प्रार्थना केली ती आता तुमच्या जवळ येण्यास सुरुवात होईल. स्वामींच्या कृपेने तुझ्या घरात सुख, समाधान आणि आनंद येतील. मनात आलेल्या प्रत्येक विचारास सकारात्मक ऊर्जा द्या. तर स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा आणि मग पहा चमत्कार कसा घडतो ते. आजपासून प्रत्येक निर्णय तुमच्यासाठी सोपा होईल. जे काही प्रयत्न तुम्ही केले आहेत त्याचे फळ आता मिळेल. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला स्वतःचा अनुभव येईल की स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अडथळे दूर होते. स्वामी म्हणतात, जो मन आता शांत ठेवतोय त्याच्या जीवनात प्रकाश येतोय. म्हणून आज तुमच्या मनात शांती द्या. प्रत्येक श्वासात स्वामींचं स्मरण करा आणि विश्वास ठेवा की तुम्ही योग्य मार्गावर आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता आनंदाने भरून येईल आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुमच्या घरात आणि मनात सुख, समृद्धी आणि प्रेम येईल. फक्त विश्वास ठेवा आणि हळूच अनुभव घेऊ लागा की स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही आज एका नवीन प्रवासात प्रवेश करत आहे. आजपासून तुम्ही स्वतःमध्ये नवीन ऊर्जा आणि सामर्थ्य अनुभवाल. जुन्या काळातील चिंता आणि भीती आता दूर होतील. स्वामी म्हणतात, जो आता मनाने ठाम राहतो त्याच्या मागे मी उभा राहतो. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप दिवस वाट पाहत होता त्या गोष्टी बी आता रोपणीसाठी तयार आहे. प्रत्येक निर्णय तुमच्यासाठी सोपा होईल आणि जीवनातील प्रत्येक क्षण तुम्हाला आनंद देईल. तुमच्या मनातील जी इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल ती तुम्हाला स्वतःच अनुभवायला देईल की स्वामींच्या आशीर्वादामुळे चमत्कार घडत आहे. आजच्या दिवसापासून तुम्ही प्रत्येक क्षणाला नवीन दृष्टीने पाहाल. मन शांत ठेवा. प्रत्येक श्वासात स्वामींचं स्मरण करा आणि विश्वास ठेवा की तुमचे जीवन बदलत आहे. जे काही प्रयत्न तुम्ही यापूर्वी केले आहेत याचे तुम्हाला फळ आता मिळेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुमच्या घरात आता मनात सुख, समृद्धी आणि प्रेम येईल. फक्त हळूच पण निश्चितपणे पद्धतीने तुमच्या जीवनात अडचणी दूर होतील आणि तुम्हाला याचा अनुभवाचं लगेच जाणवेल. जो मन शांत ठेवतो त्याच्या जीवनात प्रकाश येतो. त्यामुळे आजच्या दिवसापासून तुमच्या मनातली शांती द्या. नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि गोष्टीचा चांगला स्वीकार करा. प्रत्येक श्वासात स्वामींचं स्मरण करा आणि मनात ठाम विश्वास ठेवा की तुमची मनोकामना पूर्ण होईल. आजचा दिवस तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा, नवा उत्साह घेऊन येईल. तुम्ही स्वतःच्या प्रयत्नाने सकारात्मक बदल होईल आणि स्वतः स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक अडथळा सहज मार्गाने पूर्ण होईल. तुमच्या प्रयत्नातील प्रत्येक क्षण आता आनंदाने भरून जाईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी येईल. फक्त विश्वास ठेवा, धैर्य धरा आणि स्वामी समर्थांच्या नावाचं स्मरण करा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आणि बदल घडवून आणणारा दिवस ठरणार आहे. प्रत्येक विचारात स्वामींची कृपा अनुभवली आहे. त्यामुळे आता स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, आशीर्वाद ठेवा आणि हळूहळू अनुभव घ्या आयुष्यात चमत्कार कसे घडतात ते. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन अनुभव घेऊन येईल. जुन्या काळातील अडचणी आणि संशय आता दूर होतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुमच्या घरात सुख, समाधान, प्रेम आणि समृद्धी येईल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही स्वतःच अनुभवाल की स्वामी समर्थांच्या कृपेने कशी परिस्थिती बदलते आणि अडथळे सहज मार्गाने दूर होतात.
मनात नेहमी शांती ठेवा आणि प्रत्येक श्वासात स्वामींचं स्मरण करा. स्वामी म्हणतात, जो मन शांत ठेवतो त्यांच्या जीवनात प्रकाश येतो. त्यामुळे आजच्या दिवसापासून तुम्ही प्रत्येक क्षण सकारात्मक दृष्टीने अनुभवू शकाल. आजची ऊर्जा तुमच्या जीवनात नवा उत्साह, नवी उमेद आणि नवीन संधी घेऊन येईल. जे काही प्रयत्न तुम्ही यापूर्वी केले त्याचे फळ आणि स्पष्टपणे जाणवेल. आजपासून तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुम्ही आता मनाच्या समाधानाला, घरातील सुख समृद्धीला आणि जीवनातील प्रेमाला अनुभवाल. फक्त विश्वास ठेवा, धैर्य धरा आणि स्वामींच्या नावानं स्मरण करत राहा. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास आहे, कारण स्वामी समर्थ म्हणतात, मनाची इच्छा ठाम राहिल्यास ती पूर्ण नक्की होते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामी समर्थांच्या कृपेचा भरोसा ठेवा आणि आनंदाने हा दिवस साजरा करा. मनातील इच्छा ही फक्त एखादी बाह्य गोष्ट मिळवण्याची नजर असते, त्यामुळे ती कधी कधी आपल्याला स्वतःशी, आपल्या आत्म्याशी जोडते. स्वामी म्हणतात की मनात जे खरी आहे, जे अगदी तुझ्या दाराशी, हृदयाशी निगडीत आहे, तेच खरी इच्छा आहे. काही लोक आता असा प्रश्न असतो की स्वामी, आता माझी इच्छा खूप मोठी आहे, मला खात्री आहे की ती पूर्ण होईल का? त्यासाठी स्वामी समर्थांचा संदेश इतका सोपा आहे की फक्त मनाची शुद्धता आणि श्रद्धा असावी. आपण जे काही आयुष्यात करतो त्यामागे खरे कारण म्हणजे आपली इच्छा. ती इच्छा आपल्याला चाकवते आणि उठवते आणि आपल्याला पुढे नेते. पण स्वामी सांगतात की इच्छा ही केवळ स्वतःसाठी नसावी, ती इतर इच्छा दुसऱ्यांसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी किंवा जगासाठी असेल तर ती अधिक बलशाली बनते. कारण जिथे आपण मनाने शुद्ध उद्दिष्ट ठेवतो तिथे आपण स्वामी समर्थांची कृपा अपार प्रमाणात होते. आज जर हा तुम्ही संदेश शिकत असाल, जर तुमच्या मनातील जी मोठी इच्छा आहे तिचा प्रतिमा आता आपल्या डोळ्यासमोर आणा. तिची आता सुंदर आहे, किती मोठी आहे ती, तिच्यातून किती आनंद येईल त्या गोष्टीचा सर्व विचार करा. स्वामी म्हणतात की जेव्हा तुम्ही आपल्या मनातली इच्छा स्पष्टपणे बघाल तेव्हा ब्रह्मांड तिच्याकडे लक्ष देईल. होय, फक्त त्यासाठी तुम्हाला जादूचे काही मंत्र किंवा अत्यंत कठीण साधना करावी लागणार नाही. फक्त विश्वास ठेवा, फक्त श्रद्धा ठेवा आणि मनाने संपूर्णपणे पुरेसं आहे. स्वामी म्हणतात की इच्छा पूर्ण होण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. अनेकदा लोक म्हणतात की माझ्यात क्षमता नाही आहे, मी काही करत शकत नाही, माझी परिस्थिती अशी आहे की मी कधी पुढे जाऊ शकत नाही. पण हे खोटं आहे. प्रत्येक माणसाच्या हृदयात एक विशेष क्षमता असते, की एक दिव्य शक्ती असते जी फक्त योग्य वेळ आणि योग्य मार्गदर्शनाने उलगडते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ही शक्ती तुमच्यात जागृत होते. आपल्या मनातील इच्छा ही एक बीजासारखी असते. जशी आपण बीजाची काळजी घेतो तशी काळजी आपल्या इच्छेची घ्या. त्याचे पोषण करा, तिला प्रेम द्या, तिला विश्वासात ठेवा. जेव्हा ती इच्छा तुमच्या मनाच्या सर्वात खोल भागात पूर्ण श्रद्धेने ठेवली जाते तेव्हा स्वामी समर्थ त्या इच्छेला नवीन जीवन देतात. त्या इच्छेला योग्य वेळ व योग्य परिस्थितीत पूर्णत्वाकडे नेतात. स्वामी म्हणतात, इच्छा पूर्ण करण्यासाठी धैर्याची गरज आहे. अनेकदा आपल्याला वाटते की मी प्रयत्न करत आहे पण काही बदल होत नाही. पण धैर्य म्हणजे केवळ प्रतीक्षा नाही, तर तो सतत प्रयत्न करत राहण्याची इच्छाशक्ती आहे. स्वामी म्हणतात की धैर्य धारण करणाऱ्या माझा आशीर्वाद सदैव मिळतो. जे धैर्याने वाट पाहतात त्याच्या मार्गात अडथळे तर येतील, पण मी त्याचा मार्गदर्शन करतो आणि शेवटी त्यांची इच्छा पूर्ण करतो. स्वामी समर्थांचे आशीर्वाद ही आपल्याला जीवनातील अडथळ्यांना दूर करता येते. होय, अडथळे येतात कारण आपली इच्छाही खूप मोठी आहे. पण जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकाल तेव्हा तुम्ही समजून घ्या की स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहे. जिथे थांबायला असाल, तिथे तुम्हाला एक संकट वाटत असेल, त्या प्रत्येक क्षणात ते तुमच्या मनाशी बोलत आहे, मार्ग दाखवत आणि आपले आशीर्वाद देतात. आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट एका कारणासाठी होते आणि आता ती कधी वेळ, किती परिस्थिती योग्य नसते तेव्हा आपण निराश होतो. पण स्वामी सांगतात की जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा मी तुमच्या इच्छेला पूर्ण करतो. त्यामुळे आज जर तुम्ही हा संदेश शिकत असाल तर समजून घ्या की तुम्ही आधीच त्या क्षणाच्या जवळ आहात, जी इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे केवळ तात्पुरते नाही, ते जेव्हा एका इच्छा पूर्ण होते तेव्हा त्या इच्छेमुळे फक्त तुमचं आयुष्य बदलत नाही, तर तुमच्या भोवती लोक, तुमचं कुटुंब, तुमचा समाज सर्व प्रभावित होता. एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ती अनंत काळ टिकते. हे लक्षात ठेवा, तुमची एक इच्छा केवळ तुमच्यासाठी नाही तर ती संपूर्ण जगासाठी प्रेरणा बनते. आपण आजचा दिवस आपल्या हृदयाच्या सखोर सर्वात खोल भावनाशी जोडून आणूया. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती आपल्या हृदयाशी प्रामाणिक राहतो त्याची इच्छा पूर्ण होते. तुमच्या मनातील जी इच्छा किती मोठी, किती अवघड वाटली असेल तरी ती श्रद्धा आणि प्रेमाने ती साधता येते. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास त्या इच्छेची पूर्णता आणण्यासाठी मार्गदर्शन करतो. स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे आपल्या आत्मविश्वासाला बळ देतात. ते म्हणतात, ज्याच्या मनात इच्छा आहे त्याच्या पावलांना मी योग्य दिशा देतो. ज्या मार्गावर अर्थ आहे ते मी मार्ग दूर करतो. ज्या थकवा वाटतो त्या मी ऊर्जा देतो. त्यामुळे तुम्ही जे काही मनात ठरवाल ते मी पूर्ण करण्यासाठी आता संपूर्ण तयारी करते.
आजचा हा संदेश ऐकत आहात, हा संदेश फक्त संकेत नाही, हा संकेत आहे की तुम्ही तयारी आहात. तुम्ही तयारी आहात की शुभेच्छा तुम्हाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी. स्वामी म्हणतात, जो इच्छा मार्गासाठी आशीर्वाद ठेवतोय त्याची इच्छा नक्की पूर्ण होते. फक्त थोडं धैर्य आणि मनाचे शुद्ध प्रेम आवश्यक आहे. आणि शेवटी स्वामी समर्थ हा संदेश फक्त ऐकण्यापुरता नाही, तो त्यावर कृती करण्यासाठी आपल्या मनातील इच्छा स्पष्ट ठेवा, श्रद्धा ठेवा, सकारात्मकतेने जग पहा आणि प्रत्येक दिवस त्या इच्छेच्या पूर्णतेसाठी प्रयत्न करा. तुम्ही त्या मार्गावर आहात, जे मार्ग आज स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी मार्गदर्शक करत आहे. स्वामी म्हणतात, तुझी इच्छा किती मोठी असो ती पूर्ण होईल, फक्त तू मनाने आणि श्रद्धेने तयार असावा. आजचा हा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी एक नवा प्रारंभ आहे. प्रत्येक श्वास, प्रत्येक विचार, प्रत्येक कृती ही त्या इच्छेची पूर्ततेसाठी मार्गदर्शन आहे. तुमच्या आयुष्यात जे काही बदल घडवायचे आहेत ते आता हळूहळू सुरू झाले आहेत. होय, बदल कधी एकदा दिवसात नाही होत, पण तुम्ही ज्या दिशेने चालत आहात त्या दिशे प्रत्येक पावलावर स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक कृतीत आपल्या इच्छेची स्पष्टता आणि सकारात्मक ऊर्जा ठेवता, तेव्हा स्वामी समर्थ त्या इच्छेला जीवन देतात. तुम्ही पाहाल की अचानक काही अडचणी सुटायला लागतील, काही संधी समोर येतील आणि ज्या तुम्हाला कधी अपेक्षित नव्हत्या त्या तुम्हाला स्वतःवर विश्वास वाढवतील. आजचा दिवस तुमचा नवा प्रारंभ आहे. समजून घ्या की स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुमच्या इच्छेला उड्या मारण्याची शक्ती मिळाली. तुम्ही ज्या मार्गावर आहात त्या मार्गावर अडथळे येतील, पण स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे. प्रत्येक अडथळा फक्त एक धडा आहे, एक संधी आहे, ज्यातून तुम्ही अधिक बळकट व्हाल, अधिक धैर्यवान व्हाल आणि अधिक समर्पित व्हाल. हे समजून घ्या की जेव्हा तुम्ही इच्छेच्या पूर्ततेसाठी संपूर्ण मनाने प्रयत्न करता, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करतं. आणि शेवटी लक्षात ठेवा, आजचा हा दिवस, हा संदेश आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद हे तुमच्या जीवनाचा एक नवा प्रकाश आणणारे आहे. तुमच्या मनातील प्रत्येक खरा इच्छा पूर्ण होईल आणि त्या क्षणी तुमचं हृदय आनंदाने, समाधानाने, आत्मविश्वासाने भरून जाईल. जीवनातील प्रत्येक क्षण तुमच्यासाठी एक नवा आनंद घेऊन येईल आणि तुम्ही अनुभवाल की स्वामी समर्थांचे आशीर्वाद हीच तर खरी शक्ती आहे, जी मनातील इच्छेला पूर्ण करण्यास समर्थ आहे. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश शिकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.